कार्तिक, कार्तिक, गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. अरे वा डॅड, आज तू माझ्यासाठी ब्रेकफास्ट. दिस इज योर ब्रेकफास्ट. टी at your service, please. प्लीज 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 Please, please, please. ओके. हो डॅड, आज तू ब्रेकफास्ट बनवलास. Yes, क्या बात है. you. आय लव्ह यू लॉट डॅड. My pleasure. मग काय कालच्या फेज मधनं एकंदर बाहेर डॅड, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डॅड. मला खरंच आठवत नाही मी काय करत होतो, काय बोलत होतो. मला एवढं आठवतं तू माझे शूज वगैरे काढत होतास. का काढत होतास? ठीक आहे, मी सांगितलं ना तुला. मला तो 22-23 वर्षांपूर्वीचा कार्तिक काल आठवला. नाही ते सगळं ठीक आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की, काल मी ज्या अवस्थेत तुला पाहिलं तसं मी तुला कधीच पाहिलेलं नव्हतं. काय झालं होतं डॅड? थोडी जास्त झाली होती. नाही पण काय 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 झालं होतं काय का म्हणजे सांगावं असं वाटलं तर माझा काही आग्रह नाही, प्लीज. काय झालं होतं? अरे काही नाही. एक दोन मित्र भेटले होते, मग त्यांच्याशी गप्पा मारत असताना. अरे ते सगळं माहितीये मला माहितीये. या आधी तू ड्रिंक्स घेत होतास, अनेक अफेअर्स होती तुझी. होती पण काल जी अवस्था होती तुझी तशी या आधी कधीच नव्हती. काय झालं होतं? कार्तिक, नशा मस्त आनंद घेण्यासाठी म्हणून करा. फ्रस्ट्रेट होऊन नशा केली की ते विष असतं. ते विष माझ्या मुलाच्या अंगात भिनावं हे मला कधीही आवडणार नाही, अजिबात नाही. कसं आहे डॅड की एवढे अफेअर्स झाल्यानंतर एक मुलगी मला मनापासून आवडायला लागली. आणि काल मला कळलं की तिला मी नको आहे. आणि तिला मी तिच्या आयुष्यात नको आहे. बरेच प्रश्न विचारले स्वतःला की का नको आहे मी तिला. अशी काय चूक केली आहे मी की तिला मी नकोसा झालोय. अरे पण दरवेळी तूच चूक करत असशील असं थोडंच आहे. तिचाही काही प्रॉब्लेम असेल. काय प्रॉब्लेम? किंवा तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आलेलं असेल. दुसरं कोणी तिच्या आयुष्यात नाही आलं. नक्की नक्की. म्हणजे तुला खात्री नाही याची? मग काय नाही, मग काय प्रॉब्लेम नाही. मी उगाच टेन्शन मध्ये आलो. म्हटलं तर हा जो कोणी दुसरा असेल ह्याचा पत्ता कसा काय कट करायचा आणि तुझं सेटिंग कसं काय लावायचं. डॅड, तुला सगळा टाइमपास वाटतोय का? नाही रे बाळा, टाइमपास नाही, अजिबात टाइमपास नाही वाटत. कार्तिक, तुझ्या मॉमचा होकार मिळवायला मला काय काय करावं लागलंय तुला माहित नाही. सॉरी, मला ऐकायचंय. मला ऐकायचंय मॉमनी तुला होकार कसा दिला. जाऊ दे चल. ही माझी लव्ह स्टोरी ऐकत बसलास ना तर चक्रावून जाशील एकदम. ते जाऊ दे चल. तू आधी ब्रेकफास्ट करून घे. ब्रेकफास्ट आणि 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 हा जो काही रडका चेहरा कालपासून करून बसलास ना तो पुसून टाक आणि असं छान फ्रेश हस. नाही असणार मी. अरे मलाही 23 वर्षापूर्वीचा कार्तिक अनुभवायचा आहे. म्हणजे ये जो पापा के हाथ के खाने का मजा है, वाह.